तुमचे जर खव्याचे गुलाबजाम बिघडत असतील, ते खूप जास्त मऊ किंवा हार्ड होत असतील ना, तर माझ्या पद्धतीने एकदा खव्याचे गुलाबजाम नक्की ट्राय करून पहा. तर या इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे आणि हा खवा रूम टेम्परेचरवरचा पाहिजे, फ्रीजमधला नको. तर अर्धा किलो खव्यासाठी मी या इथे 10 बार मैदा घेतलेला आहे. जर 1 किलो खवा असेल, तर तुम्ही पाव किलो या इथे मैदा वापरू शकता. मैदा आणि खवा आपल्याला छान असा रगडून रगडून मिक्स करून घ्यायचा आहे. तर खव्यातून जे तूप आहे ना, ते बाहेर येईपर्यंत आपल्याला असं छानपणे त्याला मळून घ्यायचं आहे. जेणेकरून आपले जे गुलाबजाम आहेत ते तेलामध्ये फुटणार नाहीत, चिरणार नाहीत आणि आपले जे गोळे आहेत तेही व्यवस्थित येतील. गोळे करताना आपले गोळे जर चिरत असतील, तर आपलं जे कणिक आहे ते आपण व्यवस्थित मळलेलं नाही असं आपण समजू शकतो. तर गोळ्यांना छान असा आकार आला, की आपलं जे कणिक आहे किंवा जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं आपण मळलेलं आहे असं समजूया. तर एकाच आकाराचे अगदी लहान-लहान गोळे या इथे आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे गोळे करू शकता. तर सर्व गोळे मी या इथे करून घेतलेले आहेत. गोळे झाल्यानंतर या इथे आपण लगेचच पाक बनवायला घेऊयात. तर या इथे मी पाव किलो साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी ॲड करून त्यामध्ये विलायची पूड टाकायची आणि साखरेला किंवा पाकाला उकळी आली, की आपला हा जो पाक आहे तो तयार झाला आहे असं समजूयात. तर हलक्या गरम तेलामध्ये आपल्याला हे जे गुलाबजाम आहे ते हलकेसे तळून घ्यायचे आहेत. तर गॅसची फ्लेम खूप जास्त हाय करायची नाही, कारण आपले जे गुलाबजाम आहेत ते करपू शकतात किंवा त्यांचा जो कलर आहे तो थोडासा डार्क होऊ शकतो. तळलेले जे गरम गुलाबजाम आहेत ना, ते कोमट पाकामध्ये टाकायचे, जेणेकरून ते पटकन सगळा पाक शोषून घेतील आणि सॉफ्ट बनतील. तर अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला या इथे दाखवते. तर एक गुलाबजाम अशा पद्धतीने चमचा लागून फुटलेला आहे. तो किती छान रसाळ आणि मऊ असा बनलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. तर हे गुलाबजाम 1 ते 2 दिवसामध्येच फस्त होतील, इतके छान टेस्टी बनतात. तर तुम्ही अशा पद्धतीने खव्याचे गुलाबजाम एकदा नक्की ट्राय करून पहा.